हाय फ्रेंड, जय सियाराम सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर बघू शकता आज आयतं ताट भेटलेलं आहे. तर लेकीने मस्त असा अंड्याची पोळी, डाळ शेवगा आणि शेंगदाण्याची चटणी आणि चपाती दिलेला आहे. तर बघू शकताय ताटात इतकी सुंदर छान अशी ताट भरून पोळी आणलेली आहे तिनं अंड्याची आणि फर्स्ट टाईम केलेली आहे. तर तिची रेसिपी बघा तिनं काय पद्धतीने केलेलं आहे. तर अंडे घेतलेले आहेत तिथं छान असं आणि तिचंच तिला खूप छान वाटत होतं. तर मस्त असं फेटून घेतलेली आहे बघा तुम्ही. त्यानंतर ती घेतलेली आहे तवा, इथं पॅन घेतलेला आहे म्हणजे आपला तवाच घेतलेला आहे. आता गॅस ऑन करणार आणि मग त्याच्यावर तिनं बघू शकताय तेल टाकणार, अंडे फोडून घेणार. अंडे तर लय भारी स्टाईलने फोडलेले आहेत. तिला अंडं फुटतच नव्हतं तरी पण तिने खूप प्रयत्न करून ते फोडलं अंडं आणि बघू शकता हे बघा कशी जोर देऊन फोडती इथं अंडे. तिला माहीत नव्हतं की गोल राऊंड करून ते फोडायचं होतं. तिने एकाच जागी फोडलं आणि मला अशी भीती वाटली की त्यात आता एखादं टरपलं गेलं, पण तसं काही झालेलं नाही, टरपले गेले नाही. मस्त असे अंडे फोडले तिनं जोर लावून अगदी आणि मस्त थोडीशी चटणी टाकली, मीठ टाकलं आणि छान असं फेटून घेतलं आणि खूप छान असं मस्त गरमागरम ही अंड्याची पोळी खायला खूप मजा येते. आणि त्या म्हणतात ना पिरियड्समधल्या 3 दिवस आयतं खायला भेटणं म्हणजे नशीबच खूप छान म्हणायचं. आणि खरंच माझी लेक आणि मुलं करून खाऊ घालतात. साहेब तर करतातच, पण आता साहेबांना कामामुळं जमत नाही. तर इथं बघू शकताय लेकीने छान असं तव्यावर आता तेल टाकून घेतलेलं आहे. ते तेल बघा किती तेल टाकलेलं आहे तिने, अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि छान आता ती पसरवून घेणार पोळी. रेसिपी बघा तिची खूप छान पसरवून घेतली आहे. तवावर जेवढी पसरवता येते तेवढी पसरवून घेतलं आहे तिनं, वाकडं तिकडं करून त्या अंड्याला. आणि छान असं आता त्याला परतून घेतलं आणि म्हणजे छान त्याला खालनं म्हणजे भाजू दिलं आणि आता पलटी मारलेलं आहे. तर मस्त अशी अंड्याची पोळी झालेली आहे. पुन्हा कुणाला असं आयतं खायला भेटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर नशीब खूप छान आहे भेटतं. आणि परत एकदा बघा, परत आता दादासाठी करत आहे, माझ्यासाठी, तिच्यासाठी आणि दादासाठी, म्हणजे आमच्या तिघांसाठी आज बेत केला होता दुपारच्या जेवणाला. तर खूप छान झालेला आहे आणि लेकीला खूप छान मनापासून थँक्यू म्हणते, धन्यवाद म्हणते. अशी मुलगी सगळ्यांना भेटो, असे मुलं सगळ्यांना भेटो. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्येच सांगितलेलं आहे की आपल्या मुलांचं प्रत्येक आईबापाला अभिमान वाटतं. तर तसंच आहे काहीतरी. श्री स्वामी समर्थ. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.